गणपतीची मूर्ती घ्यायला जाताना त्या ठिकाणी दिवा अगरबत्ती घेऊन जाऊन त्या दुकानातच आरती करणे अत्यंत चुकीचे आहे। फक्त तुम्ही त्या गणपतीच्या डोक्यावर वस्त्र टाकून गणपतीच्या आधी कधीही तुम्ही मूर्ती आणू शकतात। सांगितल्या पद्धतीने मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की गणपतीची मूर्ती सात्विक असावी, भरीव असावी, हळदी कुंकवाचे रंग असावे, पीओपी मूर्ती नसावी, घरात बादलीत विसर्जन करता यावी इतकी छोटी मूर्ती घ्या, भरीव मूर्ती घ्या आणि सात्विक फक्त गणपतीचीच पाहिजे, दुसरा कुठलाही त्याच्यात देवता नको। तर जोपर्यंत त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत फक्त तो मातीचा गोळा आहे। गणपती हा फक्त त्याआधी मातीचा गोळा आहे, त्यामुळे आपण त्याला विधिवत फक्त व्यवस्थित घरात आणून ठेवायचे। तो कुठेही ठेवू शकता तुम्ही आणि नंतर व्यवस्थित डेकोरेशन करू शकता। फक्त गणपतीच्या मूर्त्या नाजूक असतात, त्याच्यामुळे ऐन पूजेच्या वेळेसच गणपतीचा हात तुटतो किंवा पाय तुटतो किंवा डोकं तुटतं किंवा मुंडकं तुटलेलं दिसतं। अशा वेळेस घाबरून जायचं नाही, गणपतीचा काही कोप झालेला नाही। त्यावेळेस ती गुपचूप मूर्ती एका साईडला विसर्जन करायची, ठेवून द्यायची, बाजारात जाऊन त्वरित चांगली मूर्ती विकत आणायची आणि गणपती बाप्पा स्थापन करायचा। गणपती तुम्ही घरच्या घरी व्यवस्थित स्थापन करा, त्याच्या व्हिडिओ आम्ही दिलेलाच आहे, त्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता, संकल्प तुम्हाला सांगितला जाईल। त्याचबरोबर गणपती आल्यानंतर योग्य वेळी मुहूर्त पण तुम्हाला आम्ही सांगणार आहे, तुम्ही आमच्या पेजला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा। तर गणपती कसा बसवायचा किंवा गणपतीचं नेमकं काय काय महत्व आहे हे आपण त्या भागामध्ये बघू।